हाय मित्रांनो, विकी बोलतोय. आज आपण बघणार आहोत टोमॅटो हायड्रोपॉनिक्स मध्ये कसा वाढतो. सुरुवात होते एका छोट्याशा टोमॅटोच्या रोपापासून. हे रोप कोकोपीट मध्ये बसवलं जातं आणि खाली पोषक द्रव्यांचं द्रावण असतं. हेच पाणी झाडाला वाढीसाठी लागणारे सर्व न्यूट्रिएंट्स देतं. NPK, कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट. यामुळे झाड जलद, मजबूत आणि खरंच भारी वाढतं. इथे pH 5.8 ते 6.2 मध्ये आणि EC वाढीच्या वेळी 1.5 ते 1.8 ठेवायचा. तापमान 20 ते 28 डिग्री असेल तर फुलं गळत नाहीत, फळ चांगली येतात आणि उत्पादन भारी मिळतं. दररोज फक्त 2 गोष्टी तपासायच्या, पाण्याचं pH आणि झाडाची पाने. आणि हो, शेवटी मिळतात असे लाल चुटूक भारी मार्केट क्वालिटी टोमॅटो. अशाच अजून हायड्रोपॉनिक्स शिका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. विकी बोलतोय, भेटू पुढच्या व्हिडिओत.